संत श्री सावता महाराज राजाधिराज योगीराज श्रीमंत शिव छत्रपती महाराज नमः पार्वती पदे शिव हर हर जाणे भक्तीचा जिव्हाळा तुझे दैवाचा पुतळा आणि गणये माझे म्हणा हो का पंडित शहाणा नामरूपी जडले चित्तम नामरूपी जडले चित्तम त्याचा दास मी अंकित आणि गणये माझे म्हणा हो का पंडित शहाणा ढाल विठ्ठल 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 सोरवडत जातो मी जाणे भक्तीचा जिव्हाळा तुझे दैवाचा पुतळा आणि कणये माझे म्हणा हो का पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित आणि कणये माझे म्हणा हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध भक्ती जाणी तोच शुद्ध आणि गणये माझे मना हो का पंडित शहाणा पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताती दुसरे दुसरे त्यांच्या कृपाने कथेचा त्यांच्या कृपाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका विवेकाने जाणे सुघटित समाजा टिकविले महासिद्धांताचे हृदय रसिकत्व कलिले रसोत्तर तरविला श्री भागवत तरू दया ज्ञानेशात विमलवतीने वंदन करो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये नमामि शमीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं निराकार ओंकार मूलं तुरीयं गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशं करालं महाकालकालं कृपालं गुणागार संसारपारं नतोऽहं तुषारादि संकाश गौरं गभीरं मनोभूतकोटि प्रभा श्री शरीरं स्फुरन्मौलि कल्लोलिनि चारुगंगा लसितबालबालेन्दु कंठे भुजंगा जलत्कुण्डलं भ्रुसोनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं त्यांची आचरणा माझे दंडवत ज्यांचे धनवित्त पांडुरंग तेथे माझा जीव पावला विसावा मनोनिया हवा भरलो शे विठाल जाणे भक्तीचा थोडा गेन द्या जाणे भक्तीचा जिव्हाळा तोचे दैवाचा पुतळा
अनेक नाही माझे म्हणा हो का पंडित शहाणा। आज या प्राप्त स्थळावर आणि या प्राप्त प्रसंगी भगवान पंढरीनाथाच्या सेवेसाठी आणि आपणा सर्वांच्या भक्ती स्मरणासाठी घेतलेला अभंग जगदवंद्य जगतमान्य देहू निवासी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा असणारा अभंग आहे। जीवनामध्ये खरा भाग्यवान जर कोण असेल तर तो भक्तीचा जिव्हाळा जाणणारा तोच केवळ भाग्यवान आहे। शुद्ध कोण असेल ज्याचं नाम रूपाशी असणारा चित्त जडलेले तो शुद्ध असेल। तो किती शुद्ध असेल तर मला त्याचं दास्यत्व स्वीकारण्यामध्येही आनंद वाटेल। आणि याच्या व्यतिरिक्त जर कोणी असेल भले तो कोणीही असला तरी अनेक नाही माझे म्हणा हो का पंडित शहाणा। भले तो कोणीही असो तो माझ्या मनाला येणार नाही। या अभंगावर असणारा विस्ताराने काही बोलण्यापूर्वी परिहार द्यायचा आहे। तो असताना सर्व श्रुतचा आहे तसा परिहार आणि परिहार देण्या इतकी असताना तशी माझी योग्यता निश्चितच नाही आहे। पाठीमागं मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी मी आलो होतो आणि तेव्हाही सांगितलं होतं की त्यामध्ये असताना माझा बदल होणार नाही की अशा या कारण की याचं नाव आहे विठ्ठलगड। कोणता गड आहे? विठ्ठलगड। आणि त्या दिवशीही सांगितलं होतं की हा विठ्ठलगड म्हणजे माझ्या वतीने एक त्या दिवशी माझ्या मनात नाव घेऊन गेलेलो होतो हा निष्कामतेचा गड आहे हे मात्र निश्चित आहे। असं त्याच गोष्टीच असताना पुनरुच्चार मी करेल की अनेक गड असणारी पाहिली, नावं मोठी आहेत, गर्दीही मोठी आहे, लौकिक दृष्ट्या त्यांचं प्रस्थही मोठं आहे। त्याचा विचार तुम्ही आम्ही सुद्धा करू शकत नाही। आज माणसं खरं म्हणजे पारमार्थिक क्षेत्रामध्ये बाहेरील असणारा भाग्य आणि बाहेरील वैभवाला मोजायचं आहे की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आंतरिक असणारा वैभव महत्त्वाचा आहे याचा विचार कुठेतरी या माध्यमातून हरवलेला आहे। आणि तो सापडतो आहे तो केवळ या विठ्ठलगडावरच हे मात्र तितकंच निश्चित आहे। आणि कदाचित त्याच विषयाने या अभंगामध्ये विचार तुकोबाराय या अभंगामध्ये करतात। वैराग्याचे असणारे महामेरू, कारण की तुमच्या माहितीच तो सांगतो की मी भारताच्या आतापर्यंत फक्त 5 ते 6 राज्यामध्ये असताना गेलेलो नाही, अनंत ठिकाणी फिरलेलो आहे आणि बाहेर खूप राहिलेलो आहे। भली भली संस्थानं मी पाहिलेली आहेत, गड पाहिलेली आहेत, साधूंची आश्रम पाहिलेली आहेत, मला सांगायला संकोच होणार नाही। बऱ्या साधूंमध्ये बऱ्याच ठिकाणी मी असताना राहिलेलो आहे, ज्यांनी की आता कुंभाचे ज्यांच्याकडे अध्यक्षपद असतात अनेक अशा साधूंबरोबर सुद्धा जवळपास 2-3 वर्ष मी असताना राहिलेलो आहे। म्हणून मला सगळीकडे माहिती आहे वैभवाचा तर ज्या मठ तटांच्या किंवा त्यांच्या संस्थानांच्या जर वैभवाचा विचार जर केला ना तर एवढं वैभव आहे त्यांच्याकडे आपल्याला सुद्धा अवाक वाटतं। मला माहिती आहे मी एकदा त्र्यंबकेश्वरमध्ये काही साधूंबरोबर होतो, तिथे त्यांना एक आश्रम आणि जागा आवडली। ही 2006-7ची गोष्ट सांगतोय बापू। त्यावेळेला एका वेळेला त्यांनी त्या साधू मंडळीने 22 करोड रुपये देऊन ती जागा आणि तो आश्रम घेतला। किती? 22 मग कळालं की वैभव किती आहे यांच्याकडे, सगळं काही आहे। पण एक मात्र या गादीवरून खोटं सांगणार नाही, बापूजीची निष्कामता आहे ती अद्यापही मला स्वप्नामध्येही दिसली नाही। लक्षामध्ये ठेवा, काय मोजतोय आपण। आणि मला वाटतं कीर्तनामध्ये वेगळं सांगण्यासारखं काही असूच शकत नाही। फक्त भक्तीचं मर्म जाणायचं असेल तर बापूंच्या जीवनाकडे पाहिलं तर भक्तीचं मर्म कळेल। खरा भक्तीचा जिव्हाळा या अभंगाद्वारे आणि पुतळा जर सांगितला असेल तर तो इथे आहे। कारण की शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की 3 गोष्टीने 3 गोष्टीचा नाश होतो। लोभाने भक्तीचा नाश होतो, कामाने कर्माचा नाश होतो
आणि क्रोधाने ज्ञानाचा नाश होतो. म्हणून गीताकार म्हणतात तस्मात त्रयम तजेत, या तिन्हींचा त्याग करा. मला इथे म्हणायचंय, मी आज दुसरा दिवस आहे म्हणून भक्तीवरच बोलावं. मग भक्तीचं नेमकं मर्म काय आणि जिव्हाळा काय? तर निष्कामता हे मर्म आहे तिचं. निष्कामतेला किती किंमत आहे एवढं जरी कळालं नाही, कीर्तन खूप काही कळालं, सगळं कळालं. खूप काही म्हणण्यापेक्षा सगळं काही शिल्लक राहिलं ना. आजकाल कोणी त्याला आलोचना समजत असेल तर खुशाल समजा, मला काही फरक पडत नाही त्या बाबतीत. पण वास्तविकता एक आहे, या गादीवर उभा राहून गोष्टी मात्र आम्ही भक्ती ज्ञान वैराग्य यांच्या त्यागाच्या कराव्यात. आणि मग नंतर काय घडतं हे काही मी सांगायची गरज आहे? अगोदर काय घडतं हे काही मी सांगायची गरज आहे? नाही. आणि जर सांगण्याची गरज पडत असेल तर याला कारणीभूतही तुम्ही आम्ही आहोत आणि झोपलेलो आहोत हे मात्र तितकंच निश्चित आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवंत मागतो ती केवळ निष्कामता. मी एक चलता एक जनदास नावाचा एक भक्त होऊन गेला बरं का महाराज, जनदास नावांचा. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही परिहाराबद्दल काहीच बोलला नाही, कारण ते शेवटी बापू बोलतील, मी काय बोलणार आहे तुमच्याबद्दल सर्वांबद्दल. काय बरोबर आहे का? हा, कारण सगळ्यांची नाव मला माहिती नाही का, दोघा तिघांचीच नाव माहिती आहे, बरोबर आहे का नाही. आणि मला वाटतं बापूच्या मुखातून निघालेला शब्द हा कितीतरी तोला मुलाचा, म्हणून ते काम बापूंकडे. विठ्ठल 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 विठ्ठल. जनदास बरं का, जनदास नावाचा एक भक्त होऊन गेला. हा जनदास, मी निष्कामतेबद्दल बोलतो, हा भगवान जगन्नाथाचा त्या ठिकाणी भक्त होता. त्याला एक फूल आवडलं आणि ते फूल त्याने त्या माळे दादाला विचारलं केवढ्याला, म्हणले 5 रुपयाला. हेच फूल तितक्यामध्ये एक कामू व्याभिचारी आला, केवढ्याला फूल आहे म्हणले 5 रुपयाला, पण ते विकलं म्हटले मी. त्या जनदासाच्या मनामध्ये आलं की भगवान जगन्नाथाला हेच फूल आज अर्पण करावं. ठीक, पण तो जो काही व्याभिचारी होता त्याला वाटलं हे फूल दिलं तर ती स्त्री आपल्यावर किती प्रसन्न होईल वारांगणा, म्हणून हे फूल काही करून नेलं पाहिजे. म्हणला 10 रुपये देतो. ते माळी दादा मला फूल द्या. जनदासाने त्या ठिकाणी सांगितलं, मनात आलं की जगन्नाथाला हेच फूल अर्पायचंय ना, प्राण गेला तरी हेच फूल आज जगन्नाथाच्या चरणावर जाईल. सर्वस्व असेल तर भगवंतासाठी असेल, हा भाव त्या जनदासाच्या मनात. तो म्हणला 20 रुपये, हे म्हणले 30, म्हणले 50, 100, 1000. हा म्हणला 10,000 देतो. तो असताना तो व्याभिचारी म्हणला 50,000. हा म्हणला 1,00,000 रुपये देतो. त्याला वाटलं 1,00,000 रुपये. हा म्हटला मी. तो म्हणला माझं सर्वस्व तुला असताना अर्पण करतो, पण हे जगन्नाथाला फूल हेच अर्पण होणार आहे. याला वाटलं याच्यामध्ये तर हजारो वारांगणं विकती, तिला फुलात काय पडलंय. सगळी आपली धनसंपदा त्या माळ्याला दिली आणि हातामध्ये फूल घेऊन असताना हा जनदास जेव्हा निघाला आणि चरणावर जगन्नाथाच्या असताना ठेवू लागणार, तितक्यामध्ये साक्षात भगवान जगन्नाथ प्रगट झाले आणि त्या फुलाचा स्वीकार आपल्या हातामध्ये केला. हातामध्ये केला. भक्ती सिद्ध करायची असेल, प्रेम सिद्ध करायचं, निष्कामता पाहिजे आणि ते अंतःकरणामध्ये लागतं, तो जिव्हाळा लागतो. ते भाग्यवंतालाच मिळते हे निश्चित आहे. बाबांनो, बापूंचं जीवन, मला एक सहज विचार येतो, वर्षातून 1 सप्ताह होतो गावामध्ये, 1000 रुपये आम्हाला आमच्या प्रपंचामधून द्यायचे जड होतात. त्याच्या सुद्धा हिशोबाच्या भांडणाने गावोगावचे सप्ते अर्धे बंद पडतात. हिलगडीला किती तोंड फुटतं हे सांगता सुद्धा येत नाही. काय काय तर म्हणजे नाव काढू नका त्याचं, काय सप्त्याचं नाव काढू नका. अरे किती दिल ते? मला 1000च दिल.
पण खरं विचार करा, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही, महाराष्ट्राच्या बाहेर दररोज जर बापूंचे कमीत कमी माझ्या मते 2 ते 3 हजार रुपये समाजासाठी जातात, हे योगदान किती मोठं आहे याचा विचार तुम्ही आम्ही करू शकता. इथे बघा ना, हो आज सुद्धा सकाळी तिथून कीर्तन करून इथं आले. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्हाला माहिती आहे का, सप्त्यामध्ये अनेक ठिकाणी हारान्य निलगडी चालतात, गावातून पैसा जमा होतो. हारान्य इतका महाग असतो का? कोणी म्हणा गमजे, अरे कीर्तन करायला घ्या फक्त. आले की बापूंनी म्हणले पैसे तर कीर्तन हे मला बांधता येईन एवढा मोठा फेटा आहे. जवळपास 6 ते 7 हजार रुपयाचा हा रेशीमचा फेटा. आता ते ओला दबा धुतल्याशिवाय दबून नाही बसायचा, एवढा मोठा. तो बापूंचा आशीर्वाद आहे आणि तो खूप योग्य वेळी योग्य स्थळी आणि माझ्या मनासारखा मिळाला, त्याबद्दल मीही भाग्यवंत आहे, हे मात्र निश्चित आहे. आणि तो सदैव माझ्या बरोबर आशीर्वाद राहील याची मला असताना पूर्ण खात्री आहे. बघा ना, तात्या आलं कीच सगळ्यांना टोप्या गमजे, सगळ्यांना म्हणजे जणू काही आपलं सर्वस्व त्यांना अर्पण केलेला. काय गावामध्ये एखादं मंदिर खंडोबाचं बांधायचं म्हटलं तर पुढारीच्या दाराकडे जातात. काय काय मतदान आता आता काय कर, तेवढं आमचं सभागृह द्या ना बांधून. काही मंदिराला बघा ना, काय काय तर असे म्हणतात सगळं मतदान तिकडं करता का, मग आमच्याकडून इतके पैसे आणतो. तरी सुद्धा गावकऱ्या इथं बापूंनी विठ्ठल गड निर्माण करत असताना एकच सांगितलं की जो पैसा लागेल तो माझ्या कष्टाचा आणि त्या ठिकाणी लागेल, बाकी मला कुणाच्या कशाची गरज नाही. म्हणजे सर्वस्व पांडुरंगाला अर्पण केलेलं आहे. म्हणून बापूंच्या चरणी शतशः प्रणाम करूया आणि मोठ्या आनंदाने अभंगाकडे जाऊया. अभंगाचाही मतितार्थ जणू काय हाच आहे, विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आज खरं काय आणि खोटं काय हे आपल्याला कळतच नाही. खरी गपलत इथं आहे. आज लोक दोष देतात, पण मीही कुठे चुकतोय का याचा विचार कधी करत नाहीत माणसं. मला एक म्हणा, मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला, जो समाजाकडून पैशाची मागणी परमार्थामध्ये करतो तो मोठा का परमार्थासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग आणि पैशाचा त्याग करतो तो मोठा? कोणता मोठा आहे? कोण मोठा आहे? त्याग करणारा ना. आजकाल उलट चाललंय, जे मागून घेतात ना पैसे कीर्तनकार महाराज मंडळी, लय मोठा माणूस आहे म्हणते. कुणी काही नाही नाही बाबा मला काही गरज नाही म्हणते, त्याला म्हणते त्याला काही येतच नसेल. अरे वास्तविक सांगतो, परमार्थ त्याला कळाला हे लक्षामध्ये घ्या की परमार्थाची बोली आणि व्यवहार ठरवल्या जात नाही, तो प्रसाद म्हणून आणि आपल्याला मिळालेली ईश्वराची देणगी म्हणून तो समाजामध्ये वाटायचा असतो. आपल्या वाणीला मिळालेलं वैभव भगवंताने दिलेलं करीतो कवित्व म्हणाले हे कोणी, नोहे वाणी पदरीची निमित्त मापासी बैसलो आहे मी काही नोहे स्वामी सत्ता. तुकोबारायांचे हे शब्द आहेत की भगवंताचा आदेश म्हणून समाजामध्ये निष्कामतेने वाटणं ही मोठी. पण लोकांचा उलट आहे. किती उलट आहे मी सांगू का? प्रपंचामध्ये सुद्धा बोलत असताना बघत असताना माणसं भाग्यवंत त्याला समजतात. कुणाला? ज्याच्याकडे सगळं हे बाहेरील वैभव सगळं आहे. कारण की अभंगाद्वारे दैव दैव हा शब्द, दैव नाम भाग्य, भाग्यवंत कोण आहे याचा विचार या अभंगाद्वारे तुकोबाराय करतात. म्हणून मी याच्यावर बोलतोय. पण तुकोबा आजकाल समाजामध्ये कसं आहे, मोठं कोण म्हणले ज्याला मोठा बंगला आहे, मोठी गाडी आहे. बघा ना, एखाद्याला बायको चांगली मिळाली तरी माणसं म्हणतात लय भाग्याचा माणूस आहे. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात? भाग्यवंत मनोताया शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया. भाग्यवंत
भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरीराया. जो पंढरीरायाला भगवंताला त्या ठिकाणी शरण गेला तो भाग्यवंत. आमच्या कल्पना वेगळ्याच. मला एक गोष्टीचं लय नवल वाटते कधी कधी माहिती आहे का. एखादा माणूस भजने असावं, पारमार्थिक असावं, पंढरपूरची वारी करायला निघावं आणि त्याचे पैशा पाण्यात बेजारी विमानाने निघावं. लोक म्हणतात काय देवाचं तरी खरं आहे हो. काय काय खरं आहे म्हणतात देवाचं. दुकाय खुपायला लागलं त्यो तर दररोजच मंदिरात आहे त्याच काय खरं आहे. अरे या गोष्टीशी तुम्ही देवता याला जोडत आहात. एक सांगू तुम्हाला, आणि ते लौकिक दृष्टिकोनातून तुम्ही पाहत आहात. पण महत्वाचा मुद्दा एक लक्षामध्ये ठेवा. धुतल्या जातो जीव लावून तोच कापडा जो आपल्याला आवडतो. काय बघा, तुमच्या घरामध्ये जर सर्व अनेक वस्त्र असतील आणि अनेक वस्त्राला डाग पडले असतील, जर मळालेले असतील, तर जीव लावून मन लावून डाग काढण्याचा, मळ काढण्याचा कोण्या कपड्याचा प्रयत्न केला जातो? आवडणाऱ्या का न आवडणाऱ्या? आवडणाऱ्या ना. जो कपडा आवडत नाही माणूस म्हणतात मळू द्या, पडू द्या डाग, काय ते आवडतही नाही, घाला घाला द्या फेकून. एक सांगू का, जीवनामध्ये आणि प्रपंचामध्ये संकट ज्याला येतात तो सज्जन असतो का? तर भगवंताला जी माणसं आवडतात ना, त्याचा प्रायचित्त कर्म भगवंत शिल्लक ठेवत नाही. कारण की जर प्रायचित्त कर्म जर शिल्लक राहिलं तर त्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवन जीव भ्याला शरण गेला विठूसी. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवन जीव भ्याला शरण गेला विठू. प्रायचित्त कर्म जर शिल्लक राहिलं तर परत जन्माला यावं लागणार आहे, फजित व्हावं लागणार आहे. आज जन्मशास्त्राने कोणतंच दुःख मानलं नाही बरं का. एकच दुःख मानलं, जन्म आणि मृत्यू, याला दुःख मानलं. काय आजकाल तर लोक मृत्यूला जन्माला दुःख मानतच नाहीत, वाढदिवस करतील. काय मानतेच होय? नाही नाही. खरं तर मला वाटतं त्या दिवशी वाढदिवस हा कोणता महोत्सव करण्याचा दिवस नाही, तर अंतर्मुख होऊन आपली दृष्टी रिकामी करण्याचा दिवस आहे. की माझे एवढे दिवस मला भगवंताने दिले पण असेच गेले. हे अंतर्मुख असताना दृष्टी उघडण्याचा आणि अंतर्मुख स्वभाव करण्याचा तो दिवस आहे खरं म्हणजे. पण असं करत नाहीत माणसं आज. म्हणून या जन्म मृत्यूच्या दुःखातून समाप्त करायचं असेल तर त्या भक्ताला प्रायचित्त कर्म समाप्त करावं लागेल. आणि प्रायचित्त कर्म जर समाप्त करायचं असेल तर ते भोगावंच लागेल. म्हणून एक ना एक त्याच्या संचितामधले असणारे दोष त्या आपल्या आवडत्या भक्ताचे भोगून भोगून समाप्त करतात. आणि शेवटी भागवत सांगते, भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवीश नातस्त्वं न यतः प्रभो. मग भगवंत त्या भक्ताचा आपल्या चरणापाशी स्वीकार करत असतो. पण लोक काय म्हणतात आजकाल, दुःख मिळाले ना काय खरे परमार्थाच. ही दृष्टी चुकीची आहे, ही अज्ञान दृष्टी आहे. आम्ही कदाचित ही मोहदृष्टी आहे, भ्रमित दृष्टी आहे, याला मोहदृष्टी म्हटलेलं आहे. रामायणामध्ये त्या ठिकाणी याच दृष्टीने हे दुःख जे आहे, ज्यावेळेस रामाचा वनवास, रामाला ते दुःख बघितलं कोणी, राजा निषादाने. पहिला मुक्काम तमसा नदीच्या काठी झाला आणि त्यावेळेला सर्व प्रजा आक्रोश करत पाठीमागे आलेली आहे. राजा गुहकाने, त्या निषाद राजाने सुंदर असा मंचक तयार त्या ठिकाणी केला, गवताचा आणि झाडाची असणारी अनेक पुष्प फळं आणून, ते पानं आणून त्याच्यावर शय्या निर्माण केली. रात्रीच्या समयाला
राम आणि जानकी त्याच्यावर विश्राम करू लागले. सर्व काही असताना भिल्ल लोक आहेत त्या वनामध्ये जिकडे तिकडे कड टाकून सुरक्षा करू लागली. हातामध्ये धनुष्य घेऊन लक्ष्मण उभा राहिला. आणि या वेळेला मात्र ढसाढसा हा निषाद राजाने रडू लागला. रडतोय याच्याबद्दल लक्ष्मणाने विचारलं, निषादराज का रडता आहे? सांगितलं, रामासारख्याला हे दुःख, ज्यांनी रेशमावर आणि मंचकावर सुवर्णाच्या मंचकावर झोपावं, राजमहलामध्ये असताना मोठ्या वैभवामध्ये निद्रा करावी, आज काट्या कुट्यामध्ये आणि वनामध्ये हे दुःख यांना मिळावं. त्यावेळेस लक्ष्मण सांगतोय की बाबा तुझ्या दृष्टीने हे दुःख वाटत असेल, पण हे दुःख नाही तर ही तपश्चर्या आहे. समाज याला या मोहरूपी अंधकारामध्ये अडकलेला आहे, म्हणून याला तो दुःख समजतोय. निषाद मग लक्ष्मण त्या निषादाला सांगतोय, मोह निशासब सोहनिहारा, मोह निशासब सोहनिहारा, निशान सब सोहनिहारा, मोह अनेक प्रकार यही जग जामिनी जागही जोगी, यही जग जामिनी जागही जोगी, यही जग जामिनी जानकी तो, यही जग जानकी तो. भलत्याच गोष्टीला सत्य मानणारे आणि भलत्याच गोष्टीला भाग्य दैव चांगलं मानणारे हे अज्ञान रूपी अंधकाराच्या रात्रीमध्ये झोपलेले आहेत. जागा फक्त तो आहे जो परमार्थाची वाट ज्याने धरलेली आहे. यही जग जामिनी जागही जोगी, परमारती प्रपंच वियोगी. ज्यांना प्रपंचाचा वियोग प्राप्त झाला ते जागे आहेत, आणि आम्ही प्रपंच ज्याचा मोठा झाला त्याला म्हणतो भाग्यवान. म्हणजे ह्याला हा परमार्थाच्या दृष्टीने झोपलेला हे मान्य आहे. भाग्य भाग्य बाबांनो, याच्यामध्ये भाग्याचा दैवाचा पुतळा तो कोबारायाने उभा केलेला आहे. बघा, संतांनी अनेक पुतळे निर्माण केलेले. हो, आम्ही चिखलाचा, धातूचा, सोन्याचा, तांबराचा, अनेक धातूंचा पुतळा पाहिला. भाग्याचा कुठं पुतळा? पण संतांनी अमूर्त पदार्थाचे पुतळे निर्माण केले. अमूर्त. इथे सुद्धा भाग्याचा पुतळा कसा असू शकतो? पण संतांच्या वाणीतून त्यांनी प्रत्येक अमूर्त गोष्टीला साकारत्वाला त्या ठिकाणी आणलं, स्वरूपाला आणलं. बघा ना, वर्णन त्यांचे ऐका. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा, विठू दिकीला डोळा बाई आणू. कशाचा पुतळा आहे हा? कशाचा पुतळा? पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा. लावण्य म्हणजे सुंदरता. याचा कुठे पुतळा होऊ शकतो का? पण सांगायचं आहे की तुम्हाला सौंदर्य 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 कशाला म्हणतात ते जर बघायचं असेल ना, तर माझ्या त्या पांडुरंगाकडे पहा. तो राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, रविशेष करा लोपले
कशाचा पुतळा बनविलाय ते मदनाचा. मदन म्हणजे जो की सर्वात दिसण्यासाठी सुकुमार आहे, त्याच्यापेक्षा वेगळा सुकुमार आणि पूर्णपणे रसिक, ज्याच्यामध्ये की भगवान गोपाळकडे नारायणाकडे तरी 60 गुण सांगितले, पण कृष्णाकडे 64 गुणांनी युक्त आहे, म्हणून असं शास्त्र सांगत आहे की लीला माधुर्य हे त्याच्याकडचं विशेष असणारा गुण आहे. वेणू माधुर्य, लीला माधुर्य, प्रिया माधुरी, हे विशेष गुण आहेत नारायणापेक्षा आहे माझ्या पांडुरंगाकडे. म्हणून तो मदन जो आहे सर्व क्रीडेमध्ये पारंगत, म्हणून त्याचा सुद्धा पुतळा बनविला. कशाचा नाही पुतळा बनविला, प्रत्येक गोष्टीचा पुतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा ज्ञानोबा माझा. तुम्हाला कैवल्य बघायचंय ना, कैवल्य 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 कैवल्याचा पुतळा बघा वाटतो ना, कुठं बघितला तुम्ही? पाटोल्यामध्ये आहे का, आजूबाजूला कुठे आहे का? अरे कैवल्य नाम मोक्ष. काय केवल केवल अवस्था म्हणजे एक ईश्वर अवस्था, जिथे ईश्वरापेक्षा वेगळं राहू शकत नाही, याला केवल अवस्था शास्त्राने म्हणले. आणि केवल अवस्थेमध्ये माणूस हा ईश्वर स्वरूप असतो, म्हणून केवलता नाम कैवल्य. जो साक्षात मूर्तिमंत मोक्ष जर पाहायचा असेल तर माझ्या ज्ञानजळाच्याकडे पहा. तुकोबरायांनी त्या संतांनी त्याला कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा. बाबांनो, हे अनेक पुतळे निर्माण केली. तसा इथे कशाचा पुतळा निर्माण केलाय? भाग्याचा पुतळा. या अभंगामध्ये म्हणतात की कोण आहे भाग्याचा पुतळा. एक सांगू का, भाग्य अनेक प्रकारचं आपल्याला पाहता येईल. प्रापंचिक भाग्य आहे, एक पहिला आहे ते प्रापंचिक. काही लोकांना प्रापंचिक भाग्य लाभतं, काहींना प्रापंचिक भाग्य लाभत नाही, केवळ पारमार्थिक भाग्य लाभतं. काहींना पारमार्थिक भाग्य लाभतं पण प्रापंचिक नाही. काहीला प्रापंचिक लाभतं पण पारमार्थिक लाभत नाही. पण काहीला दोन्हीही लाभतं आणि काहीला प्रापंचिकही नाही पारमार्थिकही नाही. आशाला काय म्हणतात आणखीन आपल्याला सापडलं नाही काय. काहीला प्रापंचिक भाग्य लागतं. बाबांनो, करोडोची आरोब खरोबाची असणारी संपदा, मुलं बाळा सगळं काही त्याच्याकडे आहे. गाड्या बंगले, एवढंच काय, 56 पिढ्या जरी बसून खाल्ल्या तरी संपणार नाही इतकं वैभव आहे. पण जर त्याला म्हणलं ना चला ना कीर्तनाला, कुठं इकडं विठ्ठलगडा, एक जण शेजारी म्हणला चला ना कीर्तनाला, तेव्हा म्हणला काय राव आत्तो मला नाही काम. म्हणला काय दिवसभर म्हणला माझ्याकडे 100 एकर जमीन आहे, 4 दुकान आहेत. अरे ते 25 गडीत त्यांना बघता बघता नाकी नऊ येतात. आणि मी आता कीर्तनाला, तुला 1.5 एकर जमीन नांगरून फिगरून टाकलीस, रिकामा झालास, घरी खाण्याऐवजी तिथंच 9 वाजता प्रसाद तिथलाच खायला निघालास. मला एक विचारायचंय, याला 100 एकर जमीन दिली भगवंताने, हा याच्यावर भगवंताने केलेला उपकार आहे का अपकार आहे? काय उपकार आहे ना, पण हा काय अपकार समजतोय. अरे हीच तर याला वैभव त्या ठिकाणी काय झालेलं वैरी बनलेलं आहे. म्हणून तर तुका महाराज कुठे कुठे म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली, बरे या दुष्काळे पिढा गेली, बरे या दुष्काळे पिढा गेली.
बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिडा केली. बरे झाले देवा बाईल कर्कशी. बरं झालं म्हणते. लय प्रेम करणारी असते तर घरात मन लागलं असतं, कर्कशी म्हणून मंदिरात लागतंय. काय कल्पना. काहीला प्रापंचिक भाग्य खूप लागतं पण परमार्थिक त्याला छंद नसतो. तो आध्यात्मिक दृष्टिकोनातून दुर्दैवी माणूस आहे. अरे आमच्या संतांकडे पारमार्थिक भाग्याचा जर विचार करायला गेलं तर काय अमोप आहे, पण प्रापंचिक भाग्य होतं का त्यांच्याकडे? अधिकतम संतांकडे नव्हतं. प्रापंचिक भाग्य त्यांच्याकडे अजिबात नव्हता. आज आम्ही ज्या प्रपंचाला भाग्यवान समजतो ना, रे संतांचा जर विचार करा, मी तर एवढं म्हणेल, जीवनामध्ये संतांनी जेवढे दुःख भोगलेली आहेत ना, तेवढी जर आमच्या वाट्याला आली ना तर आमचं जगणं कठीण आहे, हे लक्षामध्ये घ्या. अरे संतत्व संकटाने सिद्ध होतं, हे लक्षामध्ये घ्या. काय म्हणून बायका पोर पैसा किती आजकाल लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ निर्माण झालेली आहे. या गोष्टीवर संतत्व मोजू लागले, हे आमच्या हानीचं लक्षण आहे, लक्षामध्ये. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, पुत्र दार निकटवास बरा संतापाई, निकटवास बरा संतापाई, भाग्यदारी गो धन पुत्र दार, भाग्यदारी गो धन पुत्र दार, धन पुत्र दार, धन पुत्र दार. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, निकट वास बरा संतापाई. बाबांनो, प्रापंचिक भाग्याचा विचार संताच्या बाबतीत जर करायला गेलं तर काय होतं? पारमार्थिक भाग्य किती होतं पारमार्थिक भाग्य? प्रसंग असा, ज्यावेळेस माऊली तीर्थयात्रेला निघाली, त्यांना काय वाटलं की आपण चला कोणीतरी महान संतत्वाला बरोबर घेऊन जावं. लक्षामध्ये आलं नामदेवाला घेऊन जाऊ, आणि गेले पंढरपूरला. ज्ञानराजांना येताना पाहिलं, साष्टांग प्रणाम माऊलीच्या चरणावर नामदेवांनी केला. या आज माऊलींचं आगमन आहे, म्हणजे आनंदी आनंद आहे. थोडासा लेवल थोडं षोडशोपचार्य पूजन केलं, आणि त्यावेळेस ज्ञानदेव नामदेवाला म्हणतात, हे नामा, मी आज तुमच्याकडे काही मागायला आलेलो आहे, म्हणून खरं तर पूजन तुमचं केलं पाहिजे. तुम्ही बसा. बसवलं आणि हात जोडून, अधिकार आहे हो, भक्तीचा अधिकार आहे. भक्ती प्रेमाचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे नामदेवराय आहे. अन्यथा ज्ञानदेवाचे शिष्य खेचर, विश्वोबा खेचर, आणि त्यांचे शिष्य नामदेव महाराज शिष्याचे शिष्य आहेत. पण भक्तीमधला अधिकार म्हणून हात जोडले. म्हटले, माझी एकच इच्छा आहे की तुम्ही माझ्याबरोबर तीर्थयात्रेला यावं. आता नामदेवाला वाटलं की त्या ठिकाणी पांडुरंगाला सोडून जायचं म्हणजे एवढं सोपं नाही आहे. नाही, सोड वडत जातो मी. आम्ही कथाकार माणसं, आम्हाला सोर लागतो सारखा बोलायला. हा हा, विठाल 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 त्याला वाटलं की जायचं म्हणजे, पण ज्ञानदेवासारख्यांना नाही म्हणणं शक्य आहे का? नाही.
बापूंनी सगळ्या संतांना इथे आणलेल्या या विठ्ठलगडात, नाहीतरी विठू माझा लेकरवाळा तो मेळा येतोच. आणि बापूंनी आपल्या स्वहस्ते तो प्रतिष्ठापित केलेला या ठिकाणी. म्हणून हा निष्कामतेचा गड आहे. विठ्ठल नामदेवाला वाटलं मी तर त्या ठिकाणी पांडुरंगाला सोडून राहू शकत नाही, पण करावं काय, नाही म्हणता येत नाही, म्हणून पांडुरंगावर सोडून म्हणले. पांडुरंग जसं म्हणतील तसं. याला वाटत होतं की पांडुरंग माझ्याशिवाय नाहीत राहणार, नको म्हणतील, कळण माझ्या तोंडाने कळे. पांडुरंग दुपारच्या वेळेला गेले मंदिराकडे. पांडुरंगाने विचार केला, आरतीचा टाईम नाही, काकड्याचा टाईम नाही, नैवेद्याचा टाईम नाही, 2 प्रहरामध्ये दिवस आला, आणि हे दोघं कशाला आले. आल्या बरोबर नमस्कार केला आणि विचारलं पांडुरंग, ज्ञानराज इकडे या वेळेला. सांगितलं तुम्ही सांगा नामदेव. नाही, नामदेव महाराज म्हणले तुम्हीच सांगा. आणि ज्ञानराज म्हणू लागले, प्रभू मला तीर्थयात्रेला जायचं आणि नामदेव महाराज माझ्या बरोबर असावेत असं माझी इच्छा आहे. पण मी जेव्हा म्हणालो तेव्हा त्यांनी, नामदेवाने तुमच्यावर सोडलेलं आहे का, तुम्ही जे म्हणाल ते जा म्हणला तर येतील. पण नामदेवाने त्या ठिकाणी बोलत असताना इतक्यामध्ये हळूच नामदेवाने खुणवलं, देवा पाया पडतो पण नको म्हण, मी काय राहू शकत नाही तुझ्याशिवाय. खुणवून हळूच त्या ठिकाणी सांगू लागले, मी तुझ्याशिवाय एक क्षणही जिवंत राहू शकत नाही. बस मला त्या ठिकाणी नको, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. हा भाव नामदेवाचा ऐकला. आणि त्यावेळेस मात्र नामदेव महाराजाला पांडुरंग म्हणतात, नामदेवा, अरे ज्ञानराजा बरोबर राहा ना, म्हणजे मला सोडून राहणं असं होऊच शकत ना. का देव म्हणे नाम्या पायी, देव म्हणे नाम्या पायी, देव म्हणे नाम्या पायी, देव म्हणे नाम्या पायी. ज्ञानदेव मीचे आहे, ज्ञानदेव मीचे आहे, ज्ञानदेव मीचे आहे, ज्ञानदेव मीचे आहे. तो आहे मी नाही तुझा, तो आहे नाही तुझा, आणि मी नाही तुझा, तू आणि मी नाही तुझा. देव म्हणे नाम्या पाही, ज्ञानदेव मीची आहे, तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. कोण आहे? ज्ञानदेव माझा आत्मा आहे. मी आणि तो वेगळा आहे का? नाहीतरी महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर. एवढा अधिकार आहे ज्ञानदेवांचा. स्वतः पांडुरंगाने म्हणावं तो आणि मी वेगळा नाही. हे पारमार्थिक भाग्य आणि वैभव आहे माऊलींचं. पण प्रापंचिक भाग्याचा जर विचार करायला गेलात तर ज्यावेळेस ज्ञानराज समाधीस्थ होतात ना, त्यावेळेस या समाजाला आक्रोश करून आणि मोठ्याने हंबरडा फोडून मुक्ताई रडून सांगते की माझ्या ज्ञानदादाने किती म्हणून दुःख भोगलं, किती दुःख भोगलो याचा विचार. माऊलींचं चरित्र ऐकलं आणि डोळ्यात ज्याच्या पाणी नाही आलं त्याला मी माणूसच म्हणू शकत नाही. असं म्हणा की त्याला हृदय आहे का नाही हा प्रश्न पडेल. इतका करुण चरित्र आहे. आपल्याकडे वेळ नाही तेवढा, पण ती रडून मुक्ताई सांगते. पांडुरंगाला म्हणत्या, हे पांडुरंगा, हे संत मंडळीनो ऐका, काय अवस्था होती. खायला अन्न नव्हतं. विचार करा, 4 वर्षाची मुक्ताई, 5 ते 6 वर्षाचे सोपाना, 7 ते 8 वर्षाचे त्या ठिकाणी मध्यंतरी वय असेल असे ज्ञानराज, आणि 9 ते 10च्या मध्ये वय असेल असे निवृत्ती दादा. ही 4 छोटी भावंड आहेत. 4 वर्षाची केवळ मुक्ताई आहे. आणि अशा अवस्थेमध्ये झोपीमध्ये सोडून वनाच्या ठिकाणी, ते गावात नाही, महलात नाही, देहांत प्रायचित्त घ्यावा लागे. यापेक्षा काय मोठं दुःख असलं पाहिजे. अहो, या समाजाने त्यांना अन्न सुद्धा मिळून दिलं नाही खायला, त्याच्यामध्ये माती कालवली. म्हणून ती म्हणते आहे, निवृत्ती सोपान कोराणाचे अन्न,
मजला की सोपान सांभाळत असे. किती दादांनी दुःख भोगलं की कोरांनाचा अन्न त्या ठिकाणी असायचं खायला. ती भिक्षा मागून आणली ना, ती करून घालायला कोणी 4 वर्षाची, जिला सांभाळायला सोपान असायचा ती करून घालायची स्वयंपाकीन. एवढं दुःख त्यांनी भोगलं. बरं त्याच्यामध्ये ठेवायला काही नाही, केवळ घरा माझी भोपळ्याची परळ, घरा माझी संपत्ती. कशी होती, काय होतं त्यांच्याकडे? भोपळ्याची परळ. भोपळा कापून मधला मगज काढून घेतल्यानंतर जे उरते ना, ती परळ म्हणजे तो टारलं, त्याच्यामध्ये ते भिक्षा ठेवावी आणि 8 दिवस तीच भिक्षा खावी, ही अवस्था होती. आज माऊली माऊली म्हणत जे जातात ना, त्यांना सुद्धा 56 प्रकारचे भोग खायला मिळतात, ते बी सोन्या चांदीच्या ताटामध्ये. त्यांच्या नावाने जगणाऱ्यांची काय मालामाल. और जो माऊली माऊली म्हणतो त्याच्या अंगावरचे कपडे मोजले तर 10-15 हजाराचे निघतील. पण मुक्ताई म्हणते नेसावया फटकुरी जन्म गेला. काय फटकुरी, काय नेसायला? फटकुरी. फटकुरी म्हणजे धोत्राचं फाडून, चांगलं चिंदी धोत्राचे, त्याचा एखादा न फाटलेला तुकडा असा फाडून काढावा, याला फटकुरी म्हणतात. नेसावया फटकुरी जन्म गेला. हे एवढं प्रापंचिक त्या ठिकाणी भाग्य त्यांच्याकडे नव्हतं, पण पारमार्थिक भाग्य मात्र साक्षात पांडुरंग असं प्रत्येक संतांचं चरित्र. म्हणून प्रापंचिक भाग्याचा त्या ठिकाणी ते विचार नाही, तर या ठिकाणी पारमार्थिक भाग्याचा विचार आहे. बाबा आजकाल मला करणं वाईट वाटतं, लोक आज हे दुसऱ्या गोष्टीलाच प्रापंचिक. खरं सांगा, जो की 15 दिवसाची वारी करतो, गरिबासारखं राहतो, कुणाला दुखवत नाही, त्याला कोणी मानतंय का समाजाच्या दृष्टीनं? अशी बात नाही. विठाला विठाला नामदेवरावांची अवस्था तीच. काय एवढे असताना त्या ठिकाणी स्वतः एकदा नामदेवाला आपल्या ठिकाणी उभं केलं. कुठं? पांडुरंगाने आपल्या विठेवर. केवढा अधिकार. अरे आम्हाला आमच्या जागेवर कोणी उभं करे, झरक म्हणतात बाजूला. कीर्तनात आपल्या जागी जर कालची जागा आज कोणी तरी झरक म्हणतात बाजूला. नामदेवा. एके दिवशी दिवाळीचा सण आहे. आई म्हणली नामाला, नामा काय आई, आज म्हणले पहिलं पाणी दिवाळीचं जरा गोडधड करू, पांडुरंगाला आंघोळीला बोलव ना. काय अधिकार त्या संतांचा. म्हणले असं गेले. म्हणले पांडुरंगा, आई आज म्हणली तुला बोलवले आंघोळीला घरी. म्हणले घरी नी तर कोण उभा राहील? ही तर मी नाही दिसलो हमळ. म्हणले मी उभा राहतो ना. असो पण नामा केलं विटेवर उभा. म्हणले काकड्याची वेळ आली, गार गरम पाणी, पंचामृत येईन, पोळला अंगाला तर हुसफुस करू नको, गप उभा राहा. पुन्हा असताना काकडा झाला की लोण्याचा गोळा तोंडाला लागते, नाही तर चाटचीन. निवत फक्त दाखवायला असतोय. लोक काय बैमान लोक आहे तो. मी तर कधीही म्हणत असतो बापू, भक्ती नेमापेक्षा प्रेमाची मोठी आहे. कशाची मोठी आहे? नेमाची. दामूसाठी कित्येक दिवस दूध घेऊन गेले, पेले का? पण नामदेवाने एके दिवशी नेलं, ठेवलं का? नाही. नियमापेक्षा प्रेम महत्वाचा आहे. आम्ही देवाकडे त्या ठिकाणी घेऊन जातो. ना. आमचा निवद कुणी खाल्ला का? कोणाचा कसा खाईल? आमचं बुडच चुकलं. लेकरं म्हणते, आई म्हणते पिंट्या काय आई, देवाला निवद दाखव. काय? देवाला निवद दाखव. त्याला खायला मिळाला नाही तुझा निवद. इतका हलकट आहे तो, इतका निर्धनी आहे. अरे सर्व जगाला पोचणार आणि त्याला निवद दाखव म्हणते आहे. अरे दाखवायला नेलेला निवद तो खाईलच कसा? पण माझा विश्वास आहे त्याला खाऊ घालण्यासाठी तुम्ही त्याच्या समोर बसा, तो एके दिवशी खाल्ल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित आहे. म्हणले काहीचा नसतो. नामदेवा लोकाची रीत सांगितली. एवढं वैभव नामदेवाकडे. बरं संत तुकाराम महाराजाचं पारमार्थिक भाग्य मोठं. प्रापंचिक भाग्याचा जर विचार करायला गेलं तर काय होतं त्यांच्याकडे? काय नाही. प्रापंचिक भाग्यामध्ये तुकोबाराय वर्णन करतात की एकदा पाहुणा म्हणून विठ्ठलनाथ आले घरी. काय होतं का घरी? पाहुणे घरासी काय करू उपचार, घरामध्ये बाज सुद्धा नाही हो, हातरायला घोंगडी सुद्धा नाही. एवढंच काय, जेवण करायला पक्वान्न नाही. काय
दरदरीत पाण्या माझी रांदी हिल्या कन्या मुठभर कन्या ते ही अवस्था तुक पण पारमार्थिक भाग्य जर म्हणाल तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून राम तुम्हा तुकाराम नाम घेता कापिय ऐसा तुकोबा समर्थ तिने साधीला हा पुरुषार्थ ही अवस्था तुकाराम महाराजाची म्हणून इथे प्रापंचिक भाग्याचा विचार नाही मान्य आहे ते प्रापंचिक भाग्य नाही तर पारमार्थिक भाग्यामध्ये सुद्धा अनेक आहेत संतांची भेटी सुद्धा भाग्य जसं बाबा मगा प्रमाण म्हणाले होते काय भाग्याचा उदय ही जोडी संतपा हे सुद्धा एक प्रकारचं भाग्य पण ते म्हणलं आता तिकडं आणावं हे सुद्धा एक प्रकारचं भाग्य मनुष्य देहाची प्राप्ती हे सुद्धा एक भाग्य आहे पण एक सांगू का भगवंताची प्राप्ती हे सुद्धा भाग्य आहे पण भगवंताला प्राप्त करणार साधन हातामध्ये प्राप्त होणं हे सुद्धा महान भाग्य आहे आणि तोच खरा भाग्यवंत आहे मूर्तिवंत स्वरूप भाग्याचा आहे हेच अभंगाचं पहिलं जाने भक्ती चा जीवाला जाने भक्ती चा जीवाला जाने तोची दैवनाम भाग्य तोची दैवाचा तोची भाग्याचा पुतळा जिव्हाळा साठलेली बघते जिव्हाळा म्हणजे मूर्तिमंतच प्रेमाचा झरा समजून घ्या जिव्हाळा नाम झरा आता याच्यावर लय बोलण्यासारखं मी म्हणतो ना एक अभंग तुकोबारायांची जीवनभर बोलता येईल असे आहेत तो खरा भाग्यवंत म्हणले महाराज भाग्याचा हाच केवळ नाही तर एक सांगू का माऊलींनी हरिपाठामध्ये सुद्धा अनेक सांगितले की ज्ञानाच्या दृष्टीने भाग्यवान कोण भक्तीच्या दृष्टीने भाग्यवान कोण ज्ञानाच्या दृष्टीने दुर्भागी कोण भक्तीच्या दृष्टीने आम्ही हरिपाठ वाचतो पण लक्ष देत नाही काय मोक्षरी की आलाम भाग्यवीत नटला साधूचा अंकिला हरिभक्त मोक्षाच्या रेखेमध्ये म्हणजे कक्षेमध्ये अधिकारी क्षमतेमध्ये जो आला
हा, आणि साधूचा जो आश्रित झाला तो कोण आहे? ज्ञानदृष्टीने तो भाग्यवान आहे. हा, आणि म्हणले ज्ञानदृष्टीने दुर्भाग्य कोण आहे? उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा, पुढे रामकृष्णी कैसेनी द्वैताचे झाडणे गुरुविन ज्ञान. हा दुर्भाग्य आहे. कोण आहे हा? दुर्भाग्य आहे. आणि भक्तीच्या दृष्टीने भाग्यवान कोण आहे? कोण आहे? नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त, हरिवीन भजत दैवहत, हरिशीन भजत दैवहत. जो जन्माला आला पण भगवंताचं नाव घेत नाही तो कसा? भक्तीच्या दृष्टीने दुर्भागी आहे. आणि भाग्यवान कोण? हरिनाम सार जिव्हाया नामाची, उपमा त्या दैवाची कोण वाणी. पण जो सदैव आपल्या मुखाने भगवंत नवे नवे ज्याची जिव्हाच हरिरूप बनलेली आहे, याचं दैव वर्णन करण्यासाठी उपमाच नाही म्हणतात माऊली. किती सहज सांगितलेलं आहे भाग्यवान कोण. मग इथे भाग्यवान कोण? तर जो भक्तीचा मूर्तिमंत प्रेमाचा झरा ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे तो भाग्यवान आहे. आणि म्हणले महाराज याच्या व्यतिरिक्त अनिक हे माझ्या मना, अनिक माझ्या मना, अनिक माझ्या अनेक नये माझे मना, हो का पंडित शहाणा. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, याच्या व्यतिरिक्त कोणी असो माझ्या मनाला येतो नाही तो कुब्बाराय म्हणतात. अनेक नाही माझे मना, हो का पंडित शहाणा. हॅलो, कुणा कुणाला वाटेल शहाणा? आम्ही थोडे आवाज द्या. 4 पुस्तकं शिकला की आम्ही त्याला पंडित आणि शहाणा दोन्ही समजतो. काय पण दोन्ही जर एक असेल
तर तुकाराम महाराज डबल शब्दाचा वापर करणार नाही. एक सांगू का, शहाणा वेगळा आणि पंडित वेगळा, तेव्हाच तुकोबारायांनी दोन्ही शब्दाचा उपयोग केलेला. मग या प्रेमाचा ज्याच्या मूर्तिमंत प्रेम भक्ती बद्दल ज्याच्या अंतकरणात नाही, त्याच्या व्यतिरिक्त पंडित असू नाही तर शहाणा असू, मग कुणी असू, पैशावाला असू, कीर्तनकार असू, गायनकार असू, वादनकार असू, माईकवाला असू, देखणा असू, कुणी जमीनदार असू, त्याच्याकडे जर भक्ती अंतकरणामध्ये नसेल तर तो आपल्या मनाला येत नाही. पंडित आणि शहाणा या दोन शब्दाबद्दल सांगितलं. पंडित वेगळा आणि शहाणा वेगळा. कसं बघा, कोणी कोणी माणूस शहाणा असेल तो पंडित असेल असं नाही, जो पंडित असेल तो शहाणा असेलच असं नाही. कोणी कोणी शहाणाही असतो आणि कोणी कोणी पंडितही असतो, कोणी कोणी शहाणाही नसतो आणि पंडितही नसतो. बरं का, याला आपल्याकडे काय म्हणते ते पुढे सांगतो. बघा, शहाणा कोणाला म्हणावं? ज्याला व्यवहाराचं ज्ञान आहे त्याला शहाणा म्हणतात, आणि ज्याला शास्त्राचं ज्ञान आहे त्याला पंडित म्हणतात. काय मग तो कोणीही असो, भले पुराण करता असू द्या. म्हणून तर काही ठिकाणी म्हणावं, पुराण वाचसी तरी पुराणिकाची होसी, परी वैष्णव न होसी हरिजना. काय खूप मोठा अभंग आहे, बघून घ्या आपल्या आपल्या घरी. माझ्याकडे वेळ नाही, मला एवढा मुद्दा सांगून कीर्तन पूर्ण करायचं. पंडित आणि शहाणा बघा, काहीला व्यावहारिक ज्ञान असतं, शास्त्राचंही असतं. काहीला शास्त्राचं असतं, व्यवहाराचं नसतं. काहीला व्यवहाराचं असतं, काही शास्त्राचं नसतं. काहीला हेही शास्त्राचंही नसतं आणि व्यवहाराचंही नसतं. ह्याला आपल्याकडे काय म्हणतात माहिती आहे का? अशा माणसाला आपल्याकडे रताळ्या म्हणतात. काय म्हणतात? रताळ्या. आणि बाई जर असेल तर त्याला इडी हळद म्हणते. हे दोन्ही वेगळा. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, ते ऐकलेलं आहे, मी ऐकलेलंच आहे. म्हणलं एक रस्त्यानं गाडीवर शास्त्र घेऊन माणूस निघाला. काय गाडीवर शास्त्र घेऊन निघाला? जो कोणी ना हातामध्ये कंदील लावला, गाडीला पुढं खुटल्याला अडकीला, त्या पुढच्या जोच्या पुढं काय म्हणते त्या दांड्याला. दिवसाही संध्याकाळी ठीक आहे, कुणी विचारावं, हे दिवसा कंदील कशाला चालू? म्हणले या शास्त्रामध्ये जर कोणी मला हरवलं तरच मी कंदील विजवणार, ही माझी निशाणी आहे. हा गावोगाव गेला, कुणी हरवायचा प्रयत्न करे पण एकाला हरला नाही, विजय होऊनच आला. कोणीही जर मला कोणाच्या प्रश्नाचं उत्तर नाही देता आलं तरच हा कंदील विजवणार. रस्त्यानं अशीच बाजूने गाडी चालली होती, इथं असताना आऊत काठी एक शेतकरी आऊत हाणत होता. त्याला वाटलं इले कोण गाडी घेऊन निघालाय, कंदील का मन अडकेला दिवसा. जवळ आला तर कंदील चालू सुद्धा, पळत आला आणि पळत आल्या विचारलं, म्हणले कंदील कशाला चालू आहे? म्हणलं नाही ती माझी निशाणी. म्हणले कशाची? जर या मला कोणी हरवलं शास्त्रामध्ये, मी शास्त्र शिकलेलो आहे, जर ज्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला नाही देता आलं तरच म्हणले मी कंदील विझवणार आहे. म्हणले किती दिवस झालं चालू आहे? म्हणले आज 6 महिने आलो आहे, गावगाव फिरलो पण कुणी मला शास्त्रामध्ये हरवू शकलं नाही, म्हणून कंदील विझवू शकत नाही. याने तर डोक्यावरच आपले हात फिरवलं. म्हणला काय करावं गड्या? म्हणलं आता तुला म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. शेतकरी पळतच गेला आणि आवताचं रुमणं काढून घेऊन आला हातात. पळत आला आणि जवळ आला. म्हणला आता हे रुमणं नेमकं लागणार कुठं ते सांग. ह्याला वाटलं पिंडरीवर म्हणाव ते टकोर येतानी, डोक्यात म्हणाव तो बरगाडी थानी. म्हणला ते कसं कळन? ते म्हणला नाही सांग. म्हणला कुठं लागणार? म्हणला ते कसं सांगतात? म्हणला इजो खंदी. काय हा शास्त्रज्ञानी होता पण व्यवहार ज्ञानी होता असं नाही. जो शास्त्रज्ञानी असेल तो व्यवहार ज्ञानी असेल असं नाही, आणि जो व्यवहार ज्ञानी असेल तो शास्त्रज्ञानी असेलच असं नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, हो का पंडित शहाणा, भले व्यवहार ज्ञानी असो की शास्त्रज्ञानी असो, कोणीही जरी असला तरी तो माझ्या मनाला येत नाही. आता व्यवहार ज्ञानी कोण हे सांगितलं, पंडित पण व्यवहार ज्ञान नाही हे सांगितलं, पण व्यवहार ज्ञान आहे पण पंडित नाही हेही उदाहरण सांगितलं असतं. पण एखादा पंडितही आहे व्यवहार ज्ञानी आहे हेही उदाहरण सांगितलं असतं. पण आता माझ्याकडे तेवढा वेळ नाही, कधीतरी आलो तर नंतर सांगेल. पण म्हणतात की महाराज याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणी आवडत नाही ना? म्हणले फक्त तो आणखीन एक आवडतो, नामरूपी जडली चित्तम
त्याचा दास मी अंकित. म्हणजे ज्याचं नाम आणि रूपावर चित्त चढलेलं आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा जिव्हाळा आहे, त्याचा अंकित दास व्हायला सुद्धा मी तयार आहे. म्हणजे महाराज दास व्हाल तुम्ही दास व्हावं इतकी शुद्धता त्याच्याकडे आहे का? म्हणले तितकी किती शुद्धता आहे? म्हणले निश्चितच सांगतो शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध अनिक नये माझ्या मना अनिक नये माझ्या मना भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध अनिक नये माझ्या मना अनिक नये माझ्या मना ओ का पंडित शहाणा भक्ती जाणे तो किती शुद्ध आहे तो. 9 विधा भक्ती शास्त्राने सांगितले त्या सर्व जाणणाऱ्या सारखा तो पवित्र आहे. मी त्याचा दास व्हायला सुद्धा तयार आहे. मी एक सांगू का, पण कोण ज्याचे असणाऱ्या अंतकरणामध्ये मूर्तिमंत भक्तीचा झरा आहे सर्वस्वी. एक सांगू का, प्रेम
प्रेमामध्ये समर्पण असतं. म्हणजे याचा अर्थ सर्वस्वी समर्पण करण्याची ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंतासाठी तयार आहे, हा या कीर्तनाचा मतितार्थ हे लक्षामध्ये घ्या. नुसता भक्ती प्रेमाचा जरा जरा म्हणजे काय, प्रेम एक नंबरचं कोणतं समजलं जातं, ज्याच्यामध्ये समर्पण आहे. समर्पण साधन आहे तर सर्वस्वी समर्पण ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, भक्तीचा तो मूर्तिमंत पुतळा आहे. याच्या व्यतिरिक्त कोणी नाही. मग असा जर असेल ना तर मी त्याचा दास व्हायला तयार आहे, त्याच्या स्वाधीन व्हायला तयार आहे. म्हणजे त्याच्या इतका शुद्ध कोणीच नाही. आपल्याकडे एक बघा, भिल्लाचा रंतीदेव नावाचा एक साधा भक्त होऊन गेला, भिल्ल जमातीमध्ये राहणार. हा भिल्लाचा मुलगा सकाळी स्नान करावं नदीवर आणि स्नान केलं, अंगावर कपडा नाही काही नाही, तोंडामध्ये पाणी आणावं. आम्ही काय करतो, देवपूजाला पाणी नेताना कोणी हात लावू नको, सरक बाजूला, देवाला पाणी चाललंय, नाही नाही, गंगेचं पाणी हात लावू नका, शुद्ध पाणी. पण तो आपल्या मुखामध्ये पाणी आणत असा हा रंतीदेव. आणि वनामध्ये एक शिवलिंग होतं, मंदिर होता, त्या मंदिरामध्ये जायचं, पाणी कशाने घालायचं, सोन्याचा तांब्या नाही, ते मुखामध्ये आणलेलं पाणी पचकून पिचकारी मारायची आणि निघून जायचं. एके दिवशी राजाची महापूजा चालू होती, राजा आलेला होता, सर्व वैभवाने पूजा चालू होती, अनेक शास्त्र पंडित त्या ठिकाणी पूजा करत होते, मंत्राचा घोष चालू होता, सर्व अलंकाराने असताना शिवलिंग सजवलेलं होतं. आणि याला काय माहिती, याला राजा आणि पंडित काय करायचे, ह्याच्या नियमाप्रमाणे सकाळी सकाळी आंघोळ केली, अंगावर कपडे नाही काही नाही, तोंडात पाणी हाणलं आणि पिचकारी मारली, शिवलिंगावर निघाला. इतक्यामध्ये पंडितानं फटकारले, मूर्ख, अरे काही शुद्धता, तोंडातलं पाणी अमंगळ, अरे त्रास होणार नाही काय भगवान शंकराला, तू त्रास दिलास त्या ठिकाणी, या ठिकाणी तुझ्याकडून अपराध घडला, शिक्षा द्या याला शिक्षा द्या म्हणण्याची तर भीती नाही वाटली, पण माझ्याकडून शंकराला त्रास घडला, ही मनामध्ये भावना त्याच्या खोचल्या गेली आणि तो ढसा ढसा रडू लागला. शिक्षेसाठी त्याला पकडणार राजाचे सैनिक, पण हा भक्त रडू लागला, माझ्यामुळे शंकराला त्रास झाला. हे पंडित महाराज, मला माहित नव्हतं की या माझ्या पाण्याने त्रास होतो, मी अज्ञानामध्ये टाकत गेलो, अरे मूर्खा, त्रास झाला, म्हणून तो रडू लागला. याचं रडणं भोलेनाथाला सहन झालं नाही. किल्लारीतल्या भूकंपासारखं मंदिर हरू लागलं आणि भूकंप सुटला. मंदिर पडतं की काय राजाला, सर्व पंडिताला वाटलं पडणार मंदिर असं वाटलं. पूजा अर्चा सोडली आणि जे धूम ठोकले आणि निघून गेले सर्व. पण हा रंतीदेव विचार करू लागला, आता हे मंदिर खाली येतं की काय, हा पळाला नाही. याचे बाबांनो अशी भक्ती होती, निश्चित दिसणारी भक्ती नव्हती. कडकडून मिठी त्या शिवलिंगाला मारली, जरी मंदिर पडलं तरी माझ्या अंगावर पडेल, पण माझ्या भगवंताला काही होणार नाही. कडकडून मिठी मारली आणि त्याच क्षणी भोलेनाथ प्रगट झाले. याला समर्पण आणि याला अंतःकरणातलं प्रेम म्हणतात. हे लक्षामध्ये घ्या, ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे तो दैवाचा पुतळा आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, 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 माऊली. बोललो ते काय बरोबरच आहे असं मला म्हणायचं नाही, पण जे भगवंताने माझ्या मुखातून वधवून घेतलं ते घेतलं. सर्व श्रोत्यांच्या आणि पंढरीनाथांच्या चरणी सर्व असताना श्रोतेगणांना, सर्व गुणीजनांना साष्टांग प्रणाम. तर नाव उल्लेख कोणाचाच नाही, बापू सर्व बोलते. बापूंच्या चरणी साष्टांग प्रणाम. आणि बापूंनी या ठिकाणी सदैव मला उभं केलं, हे माझं भाग्य आहे. धन्यवाद बापूंना देणे इतके आपण मोठे नाहीत, पण ते आपलं परम भाग्य सदैव हे लाभो हीच कामना त्या ठिकाणी करतो. माझ्या वाणीला विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. आत्ताच आपण सर्वांनी जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, अनिक नये माझ्या मना, होका पंडित शहाणा, या जगद्गुरु तुकोबरायच्या अभंगावर सुश्राव्य असं चिंतन आपण श्रवण केलेलं आहे. आणि ते महाराज आहेत ख्यातनाम भागवताचार्य. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये त्यांच्या भागवत कथा होतात, रामकथा होतात. त्यांचं नाव आहे नवनाथ महाराज फुटाणे. ते आमचे पाहुणे, आमच्या सुनेचे चुलते आहेत ते. आणि
संपूर्ण घराणा 5 पिढ्यापासून माळकरी. आमचे हरिभक्तपरायण तुकाराम महाराज जे आमचे तुकाराम सर आहेत, त्यांची मंडळी महाराजांची पुतणी आहे. आमच्या राजेशदादांची, राजेशदादा फटाणे यांची मुलगी आहे. महाराजावर हनुमंतरायाची कृपा आहे. जबरदस्त कृपा असल्याशिवाय, संत कृपा असल्याशिवाय माणूस एवढं बोलू शकत नाही. भक्तीचं महत्त्व त्यांनी सांगितलं. आपल्या अंतःकरणामध्ये जर भक्ती असेल तर पुढे भक्तीने धरली हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. भक्तीच्या पोटी ज्ञानाचा जन्म होत असतो आणि ज्ञान झालं की जीवनामध्ये समाधान नांदत असतं. त्यांनी प्रापंचिक भाग्य, पारमार्थिक भाग्यावर खूप प्रकाश टाकला. आणि खरं आहे ते. आलेल्या संकटाला, चांगल्या माणसावर जर संकट आलं तर माणसं म्हणतात लय देवदेव करतो ना, बघा कसं संकट आहे. पण महाराजांनी ते सांगितलं, भगवंताला त्याचं पाठीमागचं सगळं खराब संचित काढून टाकायचं असतं आणि देवाशी त्याला एकरूप करायचं असतं. छान उत्कृष्ट सेवा केली महाराज. सर्व माझ्या भावी भक्तांच्या वतीने, माता माऊल्यांच्या वतीने आपला खूप खूप धन्यवाद देतो. या ठिकाणी आज त्यांच्यासोबत आमचे व्याही राजेशदादा फुटाणे आले, त्यांचंही अभिनंदन. संजू आबा फुटाणे तेही उपस्थित झालेत, त्यांचंही अभिनंदन. बजरंग तात्या माने आरणवाडीकर, त्यांचंही अभिनंदन करतो. रामनाथ तात्या शिनगारे आरणवाडीकर, प्रभू जाधव महाराज चोरांबा, या सर्व मंडळीला खूप खूप धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो. या ठिकाणी आज आमचे तांबाराजुरीचे बांधव यांनी आम्हाला पंगत दिलेली आहे आणि त्याचबरोबर वैजाळकर बांधव यांनी पंगत दिली. 2 ठिकाणच्या भाकरी आम्ही या ठिकाणी मागवल्या. खरं म्हणजे पंक्ती हे माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसांनी आपण होऊन दिल्यात. तांबाराजुरीच्या बांधवांची चर्चा दुकानामध्ये झाली. ते म्हणले, बापू आम्ही वाटेल तेवढ्या भाकरी देऊ तुम्हाला. म्हणलं फक्त भाकरी द्या, आम्ही भाजी इथं बनवू. माझ्या येणाऱ्या सर्व बांधवाला, माता माऊल्याला मला जीव घालायचे. हा प्रसाद या ठिकाणी त्यांना प्राप्त झाला पाहिजे. दोन्ही गावचे बांधव आज या ठिकाणी आलेत. मी तांबाराजुरीचे दिनू काका तुम्हाला विनंती करतो की तुमची 2 माणसं या ठिकाणी येऊ द्या. एक श्रीफळ देतो, तुमचा सन्मान करतो आणि हा श्रीफळ, हा प्रसाद महाराजांच्या हस्ते तुम्हाला मी देतो. या कुणी 2 उठा, तांबाराजुरीचे बांधव 2 जण उठा, कुणी बी. आप्पा दिनू काका उठा, तुम्ही 2 या, पटकन उठा. महाराज खूप प्रेम देणारी माणसं आहेत या परिसरामध्ये. 2 2 शाली टाका आणि श्रीफळ द्या. 2घही मिलिटरी मॅन आहेत. देश सांभाळण्याचं काम केलं आमच्या पवार फौजीसारखं आणि आता धर्म सांभाळण्याचं 2घही काम करतात. दिनू काका सुभेदार होते. आमचे आप्पा सुद्धा मिलिटरीमध्ये मोठं पद होतं त्यांच्याकडे. धन्यवाद. पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बसा. त्याचबरोबर आमचे वैजाळकर बांधव उद्धव नाना खुळे, तुम्हाला एक जोडीदार घ्या कुणी बी. पंडित बापू येडे
नाव येडे पण काम मात्र चांगलं आहे. उद्धव नाना या ना, दोघं जण या, कुणी या, दोघं या पटपट. आणि रात्री पावसामुळं उशीर झाल्यामुळं दादारावजी चेअरमन घुमरे साहेब, तुमचा उद्या पारगावकराचा आणि येवलवाडीकर बांधवाचा आदरणीय वंदनीय पूजनीय प्रकाश महाराज बोधले यांच्या हस्ते मी सन्मान करणार आहे. तुम्हाला उद्या प्रसाद देणार आहे. या आमचे बंधू दादासाहेब रणदिवे, तात्या बंडू शेवाळे, बाबासाहेब रणदिवे गुरुजी, भाऊ आमचे या इकडं. शहाजी आबा या, कुठे थांब, फोटो काढू द्या सगळ्याचे. या अरुण शेठ या. घ्या.